हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पालक पनीर. पालक खूप मुलांना आणि काही लोकांना आवडत नाही, तर पनीर टाकून केली तर त्याची भाजी एकदम वेगळी आणि छान भन्नाट लागते. आणि पालकामध्ये पण भरपूर फायदे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारण्यास मदत होते आणि डोळ्यांसाठी पण छान आहे. आणि पालकमध्ये लोह जास्त असल्यामुळे आपली ऊर्जा वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिन वाढण्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. आणि ही भरपूर फायदे आपल्या आणि हृदय निरोगी ठेवते. त्यामुळे आपण पालकाचा समावेश आपल्या जेवणात करायलाच हवा. आणि आपण पालक करतच असतो वेगवेगळ्या प्रकारे. आज आपण करणारे पनीर टाकू, त्यामुळे अजून पौष्टिक होणार आहे. आणि पनीरचे पण भरपूर फायदे आहे. पनीर हे एकदम टेस्टी लागतं आणि मुलांना पण आवडतं. त्यामुळे पालक आणि पनीर अशी भाजी केली तर एकदम सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे. आणि आता आपण पालक पनीर करण्यासाठी भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ही पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोथिंबीर आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कांदा आहे. हे पनीर आपण अर्धे तळणार आहे, अर्धे असेच ठेवणार आहे, कारण की काहींना तळलेले आवडतात, काहींना तसेच आवडतात. तर आपण हे मसाला घेतला आहे. हे घेतली काळी मिरीची पूड, ही वेलची घेतली, वेलची आणि लवंग आहे आणि जिरे आणि धणे हे पण जरा भाजून घेणार आहे. आणि मीठ आहे, तिखट आहे आणि टोमॅटो. आता आपण तयारी करूया. आता हे आपण पालक आहे, हे पण जरा तेलात परतून घेऊया. आपण पालक आहे ना, हे आपण तेलात परतून घेऊया जरा. आपण पालक छान तेलात परतून घ्यायची. आपण अजून 5 मिनटं त्याला परतून घेऊया चांगले. आपण ही छानपैकी तेलात परतून घेतली 5 मिनटं. त्याच्यामुळे असं केल्यामुळे भाजीची चव एकदम छान होते. चव भाजीला एकदम चांगली होते. अशा पद्धतीने केलं काढून घेऊ प्लेटमध्ये. आपण ह्याच्यात ना कांदा टाकूया. कांदा थोडा परतून, तेल टाकलं त्याच्यात कांदा टाकूया, परतून घेऊ. आपण वाटणार आहे त्यामुळे जाडं मोठे मोठे चिरले. नंतर हिरवी मिरची, लसूण हे आपण टाकलं होते. ते धणे, जिरं, काळी मिरीची पूड, वेलची आणि लवंग हे आपण सगळं याच्यात आपण परतून घेऊया. काढून घेऊया, त्याला वाटून घेऊया आपण. आता याच्यात बघा पालक आहे. ही पालक आपण तेलात परतून घेतली होती आणि कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि खडे मसाले तेलात परतून घेतले. आता हे थंड झालं आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पनीर पालक करणार आहे तर ते आपण अर्धे हे पनीर आहे ते अर्धे आपण असेच ठेवणार आहे, अर्धे तळून घेणार आहे. काहींना तळलेले आवडतात, काहींना असे आवडतात. तर दोन्ही प्रकार आपण टाकणार आहे. अर्धे तळून घेणार आणि अर्धे असे ठेवणार. त्यात आपण अर्धे पनीर तळले आणि अर्धे तसेच ठेवणार. आपले आता तळून झाले हे बघा. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये जे पालक, कांदा, हिरवी मिरची आणि खडे मसाले तळून घेते, हे मिक्सरमध्ये वाटून घेतले. आता आपण ते तळलेले पनीरचे हे आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण हे जे पालकची प्युरी केली होती, पालक आणि कांदा, हिरवी मिरची, लसूण, खडे मसाले हे आपण टाकूया. त्याच्यात आपण तिखट टाकूया, तिखट थोडं टाकूया आणि मीठ टाकूया. हे मिक्सरमधलं पाणी मिसळून घेतलं ते टाकूया. आपण अर्धे तसेच ठेवले. आणि पनीरमध्ये पण भरपूर फायदे आहेत. त्वचेसाठी चांगले आणि हाडे मजबूत करण्यासाठी पण पनीर खूप फायदा होतो. आणि पनीर हे पौष्टिकता आहेच, हे सगळ्यांना माहीत आहे. आता आपण पनीर आणि पालक करणार आहे त्यामुळे एकदम ही भाजी पौष्टिक होते. आता आपण त्यात हे पनीर अर्धे असे आणि अर्धे तळलेले असे टाकूया. आणि अर्धे पनीर टाकूया चांगले. पनीर टाकले आपण चांगले. आणि आता टोमॅटो टाकायचे, कारण की ना ते असं टाकल्याने भाजीचा रंग पण बदलत नाही, चव पण छान लागते. आपण टोमॅटो सगळ्यात शेवटी टाकले. आणि आता थोड्या 1-2 उकळी आली की आपण काढूया.
पनीर पालक भाजी रेडी आहे. आपण आता प्लेटमध्ये काढूया. ही पालक पनीर भाजी आपण आता प्लेटमध्ये काढली आहे आणि पौष्टिक आहे. पनीरही पौष्टिक आणि पालकही पौष्टिक आहे. लहानांपासून आणि मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी एकदम पौष्टिक आहे. आपण पालक आणि पालकच्या वेगवेगळ्या भाजी करतच असतो, पण पनीर पण टाकल्यामुळे ही जास्त पौष्टिक होते. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा.